क्या आज की जनजी युवा पीढ़ी महाराष्ट्र की राजनीति को नई दिशा देने के लिए तैयार है? इसी सवाल के बीच चंद्रपुर में रविवार 16 अगस्त को युवा सेना शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की ओर से जनजी युवाओं के ऐतिहासिक पक्ष प्रवेश समारोह का आयोजन किया गया। सीडीसीसी बैंक सभागृह में हुए इस कार्यक्रम में बड़ी संख्या में युवाओं ने भगवा धागा बांधकर पार्टी में प्रवेश किया। कार्यक्रम की अध्यक्षता युवा सेना विस्तारक संदीप रियाल पटेल ने की, जबकि पूर्व नगर सेवक और शिवसेना महानगर प्रमुख सुरेश पचारे, शिक्षक सेना जिला प्रमुख राजेश नायडू, युवा सेना महासचिव रोहिणी ताई पाटिल, पूर्व तालुका प्रमुख प्रकाश खनके, पूर्व जिला संगठिका कुसुमताई उदार और युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे प्रमुख रूप से मौजूद रहे। क्या युवाओं की समस्याओं के लिए युवा सेना सड़क पर उतरेगी? युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे ने युवाओं को संबोधित करते हुए कहा कि शिवसेना सत्ता में हो या विपक्ष में आम लोगों के सवालों के लिए संघर्ष करती है। उन्होंने कहा कि पार्टी में शामिल होने वाला कोई भी युवा खुद को अकेला ना समझे, क्योंकि युवा सेना और शिवसेना परिवार की तरह उनके साथ खड़ी रहेगी। वहीं संदीप रियाल पटेल ने सत्ता पक्ष पर निशाना साधते हुए कहा कि शिवसेना जाति पाति से ऊपर उठकर सभी धर्मों और समाजों को साथ लेकर चलने वाली पार्टी है। उन्होंने नीट पेपर लीक के खिलाफ हुए युवा आंदोलन का जिक्र करते हुए दावा किया कि शिवसेना ने सबसे पहले इस आंदोलन का समर्थन किया था और आज भी युवाओं के साथ मजबूती से खड़ी है। पटेल ने इस बड़े पक्ष प्रवेश का श्रेय विक्रांत सहारे के नेतृत्व और कार्यकर्ताओं की मेहनत को दिया। क्या ये पक्ष प्रवेश चंद्रपुर में युवा सेना की ताकत बढ़ाएगा? समारोह में युवाओं के प्रवेश के साथ संगठन विस्तार के लिए कई कार्यकर्ताओं को नई जिम्मेदारियां भी दी गई। महेश श्री गिरिवार को युवा सेना उप जिला प्रमुख, बल्लार शाह विधानसभा, सोहेल नौशाद खान को विधानसभा समन्वयक, सागर गबने को तालुका प्रमुख चंद्रपुर, फरदीन सैयद को शहर प्रमुख चंद्रपुर, पवन उकड़े को तालुका समन्वयक चंद्रपुर और निखिल मेकेलवार को शहर प्रमुख बल्लार शाह की जिम्मेदारी सौंपी गई है। कार्यक्रम में बड़ी संख्या में शिवसेना और युवा सेना पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। आयोजकों का कहना है कि जनजी युवाओं की यह नई एंट्री आने वाले समय में चंद्रपुर के राजनीतिक समीकरणों पर कितना असर डालेगी, ये देखने वाली बात होगी। आज खूपच आनंदाचा दिवस आहे, कारण जग पूर्ण बदलत आहे आणि या जगच्या बदलीमध्ये आपला प्रवेश एका अशा पार्टीत होत आहे जे नेहमी बदल करण्याची साक्ष राहिलेली आहे। आता जर तुम्ही बॅनर पाहाल तो तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट लक्षात येईल। पक्ष प्रवेश आहे, पण त्याच्यावर एक शब्द लिहिलेला आहे झेन जी। हे कधी याच्यापूर्वी होत नव्हतं। हे पहिल्यांदा आहे की झेन जी पक्ष प्रवेश सोहळा फक्त आम्हीच नाही, सर्वच पार्टी करताय, पण इतकी भीड कुठल्याच पार्टीकडे नाही आहे। एकदा जोरदार तालिया युवा सेना नेतृत्व विक्रांत सहारेसाठी। आणि तुम्हाला अजून सांगतो, पटेल साहेबांनी आम्ही काही तासाबरोबर वरोरामध्ये पण सेम प्रोग्राम करून आलो, तिथे अशीच भीड होती। हे आम्हाला साबित करतो की युवांचा आज कल कुठे आहे, युवा कुठे जाण्यासाठी इच्छुक आहे। कारण युवांनी दाखवून दिलेलं आहे आमच्याशी तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही आणि आमचा हक्क तुम्ही छीनू शकत नाही। हे कधी प्रूव्ह झालं? आता जंतर मंतरला। जगात सर्वात मोठी पार्टी आपल्याला स्वतःला म्हणून घेणारी भारतीय जनता पार्टी, ज्यांचा दावा होता आमच्या पार्टीत आमच्या सरकारमध्ये इस्तीफे होत नाही, त्यांनी इस्तीफा दिला। कोणासाठी दिला? झेनजीमुळे दिला। जी गोष्ट मोठे मोठे नेते मोठे मोठे पार्टी करू शकली नाही, ते झेनजीने करून दाखवलं। त्यांचा वेगळाच एक प्रदर्शन होता, आंदोलन होतं। तिकडे जाऊन ते डान्स करत होते, तिकडे जाऊन ते स्लोगन बोलत होते आणि ते स्लोगन असे चुबत होते सत्तेधाऱ्यांना, 56 इंच का छोटा बंदर, भाग नरेंद्र, भाग नरेंद्र। कळलंच नाही कोणासाठी होता म्हणून, पण भाग गया नरेंद्र, अपने एक मंत्री को लेके भाग गया। झेन जी काय आहे? तुम्हाला तुमची शक्ती माहिती पडणं खूप जरूर आहे, खूप गरजेचं आहे। 1997 नंतर जन्माला आलेले, 2013 पर्यंत जन्माला आलेले हे पॉप्युलेशन झेन जी म्हणून ओळखले जातात। त्याच्यानंतरचे झेन अल्फा, ते अजून डेंजर राहणार आहे तुमच्यापेक्षा।
आणि त्याच्या अगोदरचे मिलेनियन किंवा जेन वाय त्यांना आम्ही या नावाने ओळखत होतो. पण झेनजीनी फक्त भारतात नाही तर झेनजीनी विश्वात आपली एक ओळख निर्माण केली. कधी पहिला इन्सिडेंट तुम्हाला आहे, लक्षात आहे? पहिला इन्सिडेंट होता नेपाळ. झेनजीने सत्ता पलटवली. ते सत्तेत नव्हते, त्यांच्याकडे कुठली पॉवर नव्हती, त्यांनी सत्ता पलटवली. तेच झाला बांगलादेशमध्ये, तेच झाला श्रीलंकामध्ये, आणि दादा जागेवर भारतात पण तेच करायचं आपल्याला. कारण तुमची जी शक्ती आहे ती असीमित आहे. जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्या हातात मोबाईल होता. आम्हाला जो मोबाईल चालवण्यासाठी 1-2 वर्ष लागलं, तो 3-4 वर्षाचा मुलगा आईच्या कड्यात घेऊन तो मोबाईल चालवत होतो. तर दॅट इज इव्हॉल्युशन ऑफ युअर ब्रेन. ते तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली तसा डेव्हलप होत आहे. आणि त्यामुळे डिजिटल क्रांती आणि डिजिटल इव्होल्युशन तुमच्या ब्रेन मध्ये झालेला आहे, झेनजीच्या ब्रेन मध्ये झालेला आहे. सारखी रणरागिणी आतापर्यंत उद्धव साहेबांसोबत आहे. ही सगळ्यात मराठी भाषा आमच्या सारख्या लोकांना शिकणं पडेल. निष्ठा का असते, मी आताच ऐकलं त्यांची नोकरी केली, परिवार दिसतो त्याला. सगळं झाल्यानंतर ती आजी पक्षप्रमुखांसोबत आहेत. आई आपला मानाचा मुलगा. या ठिकाणी उपस्थित अमोलजी देशराम, संजयजी कोलमेवार. आज तर मला सगळ्यात जास्त आश्चर्य त्यावेळेस वाटला की 1 हप्ता पहिले मला विक्रांत साहेबांनी सांगितलं की भाऊ म्हणे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झेनजी. म्हटलं भाऊ तुला झेनजी म्हणजे गाव ते माहित आहे का? सगळ्यात पहिले हे विचारलं. भाऊ म्हणे माहित नाही. झेनजी म्हटलं अशी जनरेशन आहे की त्या जनरेशन मी नाही तुम्ही नाही आहे म्हटलं. जसं साहेबांनी आपल्याला सांगितलं की काय 1997 आणि 2030 म्हणजे या वयोगटामध्ये जो मुलगा मुलगी किंवा तरुणी या जन्म झाल्या ते झेनजी मध्ये येतात. आणि आम्ही काय झेन वाय मध्ये गेलो. आम्ही म्हणजे आणि तुम्ही एकदम सिरियस झाले माझा. आम्ही वायाच गेलो. हा नाही वायाने गेलो तर आमच्या वाटपेक्षा. मेन म्हणजे कसं आहे, आज मी पाहिला आज पुष्कळसे मुस्लिम लोक सुद्धा शिवसेना पाहून ते शिवसेनामध्ये प्रवेश करतात. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्यावेळेस 2020 ला कोविड सारखी महामारी या देशात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये आली होती. पण त्यावेळेस आपले तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कोणत्याही जाती धर्माच्या कोणत्याही पंथाचा विचार न करता, तो हिंदू असो मुस्लिम असो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही जातीचा असो, त्याला प्रत्येक जातीच्या माणसाला जे होऊ शकते ते पक्षप्रमुखांनी मिळवून दिला. तुम्ही त्यावेळेस पाहिलं असेल त्यावेळेस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनी गुजरातमध्ये रेड्डी शिवा सारखा एक ट्रकला सोडवण्याकरता पोलिसांना प्रेशराईज केला होता. त्यांनी त्यावेळेस का बोलला? त्यांनी त्यावेळेस पैसा मारला होता. आपल्या पक्षप्रमुखांना त्यावेळेस पुष्कळसे आरोप लावण्यात आले किंवा आता म्हणजे शिवसेना ही मुस्लिम लोकांना घेऊन चालणारी पार्टी झाली. म्हणजे बापरे म्हटलं तुम्ही म्हटलं बाबा तुम्ही त्यांचे मदरशांना पैसे देतात, आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही. तुम्ही त्यांना फक्त वोटिंग करण्याकरता आव्हान करता, आम्ही तुम्हाला म्हणत नाही. पण आमच्या पक्षप्रमुखांना त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. आणि कोविड सारख्या महामारी सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. आणि शेवटी कुठे येतात मग ते सगळं झालं. तुम्ही त्यांना विचारा 2014 माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला